नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 8 पदावली व्यवसाय. प्रश्न पहिला, 7 + 4 × 3 बरोबर किती? मित्रांनो, पदावलीसाठी काही नियम आहेत. पदावलीमध्ये जर आपल्याला कंसामध्ये क्रिया दिलेली असेल तर ती क्रिया आपण अगोदर सोडवणार. त्यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया अगोदर असेल ती अगोदर सोडवणार आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी यामध्ये जी क्रिया अगोदर असेल ती अगोदर सोडवणार. याप्रमाणे आपण पदावली सोडवणार. आता गणित आहे 7 + 4 × 3. तर सुरुवातीला आपण अगोदर गुणाकार करणार, मग बाकीची जी क्रिया आहे ती आहे अशीच लिहून घेणार. 7 + आता 4 आणि 3चा गुणाकार करणार, 4 × 3 = 12. नंतर 7 आणि 12 आता यांची बेरीज होईल. मग 7 आणि 12 किती झाले? 19. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 19. प्रश्न नंबर 2, 41 - 21 + 11 बरोबर किती? मित्रांनो, गणित आपण अगोदर लिहून घेणार. 41 - 21 + 11. मग आता दोनच क्रिया आहेत, वजा आणि बेरीज, म्हणजे वजाबाकी आणि बेरीज. मग यामध्ये जी क्रिया अगोदर आहे ती अगोदर करूया. 41 मधून 21 गेले बघा, 1 गेला 0 आणि 4 2 गेले 2, म्हणजे 20 आणि 20 + 11 आता होईल बेरीज. 20 आणि 10 30 आणि 1 31, म्हणजे उत्तर आलं 31. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 31. प्रश्न नंबर 3, 7 × 3 + 4 × 3 बरोबर किती? मित्रांनो, गणित अगोदर लिहून घेऊयात. 7 × 3 + 4 × 3. आता पदावलीच्या नियमाप्रमाणे मित्रांनो दोन क्रिया आहेत, गुणाकार, बेरीज आणि गुणाकार. मग सुरुवातीला आपण गुणाकार करून घेऊयात. बघा, 7 × 21 + 4 × 12. मग आता आपण बेरीज करणार. 1 आणि 2 झाले 3 आणि पुन्हा 2 आणि 1 3, म्हणजे उत्तर आलं 33. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 33. प्रश्न नंबर 4, 100 / 10 × 10 बरोबर किती? मित्रांनो, गणित लिहून घेऊया. 100 / 10 × 10. आता पदावलीच्या नियमाप्रमाणे गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया आहे ती आपण अगोदर करणार. मग आता 100 / जर 10 केलं तर 10 10 हे 100, म्हणजे 100 आणि 10 यांचा भागाकार आला 10. त्यानंतर गुणिले 10 आता करणार गुणाकार. 10 × 10 10 10 100, 100 आहे आपलं उत्तर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 100. प्रश्न नंबर 5, 8 × 6 + 9 बरोबर किती? 8 × 6 + 9 बरोबर. मित्रांनो, पदावलीच्या नियमाप्रमाणे अगोदर कंस सोडवायचा, त्यानंतर गुणाकार आणि भागाकार, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. मग अगोदर आपण गुणाकार करणार. 8 सख 48 आणि त्यानंतर -9. अगोदर गुणाकार केला, त्यानंतर आता वजाबाकी करणार. मित्रांनो, 48 मधून जर 9 गेले तर बाकी उरणार 39, म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 39. प्रश्न नंबर 6, 25 + 5 × 5 बरोबर किती? मित्रांनो, 25 + 5 × 5. आता पदावलीमध्ये दोन क्रिया आहेत, सुरुवातीला आहे बेरीज, त्यानंतर आहे गुणाकार. आपण अगोदर गुणाकार करणार. मग 25 + हे आहे असंच लिहून घेतलं. आता 5 × 5 5 5 25. आता त्यानंतर फक्त बेरीजच आहे, मग बेरीज करणार. 25 + 25 किती होणार? 50, म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 50. प्रश्न नंबर 7, 51 + 5 - 6 बरोबर किती? मित्रांनो, पदावली अगोदर लिहून घेऊयात. 51 + 5 - 6. आता सुरुवातीला पदावलीमध्ये दोन क्रिया आहेत, बेरीज आणि वजाबाकी. मग यामध्ये जी अगोदर आहे ते आपण अगोदर करणार. 51 मध्ये जर आपण 5 मिळवले तर होणार 56 आणि त्यानंतर -6. आता वजाबाकी आहे, 56 मधनं 6 गेले, बाकी उरली 50. हे आहे आपलं सातव्या प्रश्नाचं उत्तर. सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 50.
प्रश्न नंबर 8, 13 अधिक 13 भागिले 13 बरोबर किती? मित्रांनो, 13 अधिक 13 भागिले 13 या पदावलीमध्ये दोन क्रिया आहेत. एक आहे बेरीज आणि दुसरी आहे भागाकार. मग आपण सुरुवातीला भागाकार करणार. मग अगोदर 13 अधिक आहे असंच लिहून घेणार. 13 आणि 13 यांचा भागाकार येणार 1. 13 भागिले 13 बरोबर 1. आता होईल बेरीज. 13 अधिक 1 झाले 14. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 14. प्रश्न नंबर 9, 9 वजा 8 अधिक 7 वजा 4 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, गणित आपण सुरुवातीला लिहून घेणार 9 वजा 8 अधिक 7 वजा 4. आपण सुरुवातीला या ठिकाणी ही वजाबाकी करणार. 9तनं 8 गेले, बाकी उरली 1 अधिक 7 वजा 4. त्यानंतर आपण या ठिकाणी बेरीज करूया. 1 अधिक 7 झाले 8 वजा 4. त्यानंतर वजाबाकी 8तनं 4 गेले, बाकी उरली 4. विद्यार्थी मित्रांनो, 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. प्रश्न नंबर 10, 23 वजा 6 गुणिले 3 बरोबर किती? 23 वजा 6 गुणिले 3 बरोबर किती? मित्रांनो, पदावलीच्या नियमाप्रमाणे अगोदर कंस, त्यानंतर गुणाकार भागाकार, त्यानंतर बेरीज वजाबाकी. मग सुरुवातीला आपण करणार गुणाकार. 23 वजा, आता 6 गुणिले 3 6 18. आता होईल वजाबाकी. या ठिकाणी 23 वजा 18. मित्रांनो, 23मधून 18 गेले, बाकी उरली 5. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. प्रश्न नंबर 11, 15 वजा 33 भागिले 3 अधिक 4 बरोबर किती? मित्रांनो, सुरुवातीला आपण गणित लिहून घेणार. 15 वजा 33 भागिले 3 अधिक 4 आणि बरोबर. बघ, आता पदावलीच्या नियमाप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी वजाबाकी, भागाकार आणि बेरीज 3 क्रिया आहेत. सुरुवातीला आपण करणार गुणाकार आणि भागाकार. यामध्ये जे आहे ते आपण अगोदर करणार. मग आपण सुरुवातीला करणार भागाकार. 15 वजा, आता 33 भागिले जर 3 केलं तर उत्तर येणार मित्रांनो 11. 11 त्रिक 33. त्यानंतर आहे अधिक 4. आता करणार आपण वजाबाकी. 15तनं 11 गेले, बाकी उरली 4 आणि पुढे आहे अधिक 4. 4 अधिक 4 झाले 8. मित्रांनो, 11व्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3, 8. प्रश्न नंबर 12, 2 अधिक 7 बरोबर 18 चौकट आणि 9. मित्रांनो, ही समानता आहे. 2 अधिक 7 बरोबर, त्यानंतर आहे 18, त्यानंतर आहे चौकट आणि त्यानंतर पुढे आहे 9. मित्रांनो, ही समानता आहे. बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्हाच्या उजवीकडं जेवढं उत्तर येईल तेवढंच उत्तर डावीकडे यायला पाहिजे, किंवा डावीकडं जे उत्तर असेल तेच उत्तर उजवीकडे असायला पाहिजे. मग आता या ठिकाणी डावीकडची क्रिया आपण करू शकतो. 2 अधिक 7 झाले 9. मग आता 18 आणि चौकट पुढे 9 आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल म्हणजे उत्तर 9 येईल? तर मित्रांनो, 18तून आपल्याला या ठिकाणी 9 वजा करावे लागतील. म्हणजे 18 वजा 9 म्हणजे बरोबर किती होणार? या ठिकाणी बरोबर होणार 18तनं 9 गेले, बाकी उरली 9. म्हणजे चौकटीच्या जागी आपल्याला वजा हे चिन्ह घ्यावं लागेल. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वजा. प्रश्न नंबर 13, 4 गुणिले 3 अधिक 20 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, 4 गुणिले 3 अधिक 20. आता पदावलीच्या नियमाप्रमाणे कंस, गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी. मग आता सुरुवातीला आपण करणार गुणाकार. 4 त्रिक 12 आणि अधिक 20. आता होईल बेरीज. 12 आणि 20 या ठिकाणी 32. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 32. प्रश्न नंबर 14, 6 भागिले, त्यानंतर आहे कंस 3 गुणिले 2 बरोबर किती? मित्रांनो, गणित अगोदर लिहून घेणार आपण. 6 भागिले कंसात 3 गुणिले 2 आणि बरोबर. मित्रांनो, पदावलीच्या नियमाप्रमाणे आपल्याला सुरुवातीला सोडवायचं आहे कंस. अगोदर लिहून घेणार 6 भागिले. आता त्यानंतर कंसाचं उत्तर किती येणार? 3 गुणिले 2, 3 दुणे 6. मग आता राहिला आहे भागाकार. 6 भागिले 6 उत्तर येईल 1. हे आहे आपलं उत्तर. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1. प्रश्न नंबर 15, 4 गुणिले 5 अधिक
कंसात 5 वजा 4 बरोबर किती? मित्रांनो 4 गुणिले 5 अधिक कंसात 5 वजा 4. सुरुवातीला पदावलीच्या नियमाप्रमाणे आपण सोडवणार कंस. मग बाकीची क्रिया अगोदर आहे ती लिहून घेणार 4 गुणिले 5 अधिक. आता 5मधून 4 गेले, बाकी उरली 1. कंस सोडून झाला. आता राहिले गुणाकार आणि बेरीज. मग अगोदर करणार गुणाकार. 4 पंचे 20 अधिक 1. आता राहिली बेरीज. 20 अधिक 1 झाले 21. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21. प्रश्न नंबर 16. कंसात 12 अधिक 12 भागिले 3 बरोबर किती? मित्रांनो 12 अधिक 12 भागिले 3. आपण सुरुवातीला सोडवणार कंस. 12 अधिक 12 झाले 24. त्यानंतर भागिले 3. आता एकच क्रिया राहिली भागाकार. 3 7 21 3 8 24. म्हणजे 24 भागिले जर 3 केलं तर उत्तर येणार 8. म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. प्रश्न नंबर 17. खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 0 येईल? मित्रांनो 4 पदावली आहेत, त्या 4ही पदावली आपल्याला सोडवाव्या लागतील. कुणाचं उत्तर 0 येणार आहे ते असेल आपलं उत्तर. आता पर्याय क्रमांक आहे अ. 7 गुणिले 4 अधिक 6 वजा 9. मित्रांनो पदावलीच्या नियमाप्रमाणे आपण सुरुवातीला सोडवणार गुणाकार. 7 चोक 28 अधिक 6 वजा 9. आता करूयात बेरीज. 28 आणि 6 झाले 34. 34मधून या ठिकाणी 9 गेले. 34 वजा 9. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलं 25. आपलं उत्तर 0 आलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा. त्यानंतर पर्याय क्रमांक ब. 18 भागिले 2 वजा 9. सुरुवातीला मित्रांनो आपण भागाकार करणार. या ठिकाणी उत्तर येणार 9. 2 9 18 आणि त्यानंतर वजा 9. 9मधून 9 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो पर्याय नंबर 2 आपला बरोबर आहे. त्यानंतर आपण घेणार पर्याय क्रमांक क. पर्याय 2 बरोबर कसा आहे? कारण की पदावलीचं उत्तर आलं 0. पर्याय क्रमांक क. 4 गुणिले 3 अधिक 14 भागिले 7. मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी गुणाकार करणार. 4 त्रिक 12 अधिक 14 भागिले 7. त्यानंतर भागाकार करणार. 12 अधिक 14 भागिले 7 केलं तर उत्तर येणार 7 दुणे 14 2 आणि 12 अधिक 2 या ठिकाणी 14. मित्रांनो उत्तर 14 आलं म्हणजे हे उत्तरसुद्धा आहे चूक. आता यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्याय नंबर ड. चौथा पर्याय सोडवायचा आहे. 8 अधिक 4 वजा 2 गुणिले 6. सुरुवातीला मित्रांनो आपण गुणाकार करणार. 8 अधिक 4 वजा 6 बेसख 12. त्यानंतर होईल बेरीज. 8 आणि 4 झाले 12. त्यानंतर 12 वजा 12. मित्रांनो उत्तर आलं 0. म्हणजे ड पर्याय बरोबर आहे. ब आणि ड असे 2 पर्याय बरोबर आलेत. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 18. खालीलपैकी बरोबर जोडी असलेला पर्याय शोधा. मित्रांनो 4 पर्याय आहेत. 4ही पर्यायांमध्ये आपल्याला पदावली दिलेली आहेत. त्यातल्या किती जोड्या बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. पर्याय क्रमांक अ. 12 वजा 11 अधिक 8 भागिले 4 बरोबर 3. मित्रांनो आपण सुरुवातीला या ठिकाणी भागाकार करणार. 12 वजा 11 अधिक 8 भागिले 4 उत्तर येणार 2. 4 दुणे 8. त्यानंतर या ठिकाणी होणार वजाबाकी. 12तनं 11 गेले, बाकी उरली 1 अधिक 2. 1 अधिक 2 3. मित्रांनो पर्याय क्रमांक अ आला बरोबर. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब. 15 वजा 2 गुणिले 7 बरोबर 91. मित्रांनो सुरुवातीला होणार गुणाकार. 15 वजा आता 2 7 14 आणि 15तनं 14 गेले. मित्रांनो बाकी उरली 1. उत्तर 91 दिले. पर्याय क्रमांक ब आहे चुकीचा. त्यानंतर मित्रांनो पर्याय क्रमांक अगोदर क घ्यावा लागेल. क. 25 अधिक 2 गुणिले 3 बरोबर 81.
मित्रांनो, सुरुवातीला पदावलीच्या नियमानुसार आपण गुणाकार करणार. 25 अधिक 2 त्रिक 6. मग आता 25 आणि 6 मित्रांनो बेरीज येणार 31. आपल्याला दिले 81. पर्याय क्रमांक क आहे चुकीचा. आता त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो मी घेतोय पर्याय क्रमांक ड. ड आहे 50/5 गुणिले 10 वजा 25 बरोबर 75. मित्रांनो, पदावलीच्या नियमानुसार सुरुवातीला होणार भागाकार. 50 भागिले जर आपण 5 केलं तर 5 10 50. उत्तर आलं 10 गुणिले 10 वजा 25. नंतर होणार गुणाकार. 10 10 100. त्यानंतर वजा 25. 100मधून 25 गेले मित्रांनो. उत्तर आलं 75. आपल्याला 75च दिले, म्हणजे ड हा पर्याय बरोबर आहे आणि अ असे 2 पर्याय बरोबर आहेत. म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त अ आणि ड योग्य. प्रश्न नंबर 19. खालीलपैकी किती पदावल्या चुकीच्या आहेत? मित्रांनो, 4 पर्याय आहेत. 4 पर्यायांमध्ये 4 पदावल्या दिलेल्या आहेत. त्यांचे उत्तर पण आपल्याला दिलेले आहेत. त्यातल्या चुकीच्या पदावल्या किती आहेत? 1 आहे, 2 आहे की 3 आहे? ते तुम्ही मला विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण की या व्यवसायातला हा आहे शेवटचा प्रश्न. या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.